बटाटा वेफर्स रात्रभर पाण्यामध्ये ठेवण्याची गरज नाही किंवा न शिजवता न उन्हामध्ये वाळवता देखील बटाटा वेफर्स झटपट 10 मिनिटांमध्ये कसे बनवून तयार करायचे ते पाहणार आहोत. विकतच्या पॉकेटमध्ये जे बटाटा वेफर्स मिळतात ते देखील आपल्याला घरच्या घरी 5 ते 10 मिनिटांमध्ये करण्याच्या सोप्या टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर उपवासाच्या दिवशी आयते वेळी तुम्ही हे वेफर्स बनवून तयार करू शकता. झटपट तयार होतात आणि या वेफर्सचा कुरकुरीतपणा तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट आलेला आहे. उन्हाळी वाळवण्यामध्ये देखील तुम्ही बटाटा वेफर्स केलेले नसतील तरी तुमच्यासाठी आजची झटपट आणि सोपी रेसिपी आहे. त्यामुळे अशा झटपट सोप्या घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये परफेक्ट रेसिपी शिकण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात परफेक्ट रेसिपीचे हमी. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण न शिजवता न वाळवता झटपट 10 मिनिटांमध्ये वेफर्स कसे तयार करायचे ते पाहूया. यासाठी बटाटा घेताना कोणत्याही पद्धतीचा तुम्ही बटाटा यासाठी वापरू शकता. आता बऱ्याचदा उन्हाळ्यात आपण जे वेफर्स तयार करतो वाळवणीचे त्यासाठी पातळ सालीचाच बटाटा घ्या असं मी सांगत असते, परंतु हे वेफर्स करण्यासाठी तुम्ही वर्षभर केव्हाही उपवासाच्या दिवशी झटपट तयार करू शकता. त्यासाठी कोणताही बटाटा घेऊ शकता, परंतु आत्ता सध्या जो बटाटा अवेलेबल झालेला आहे तो छान असा पातळ सालीचा आहे. त्यानंतर अशा पद्धतीने बटाट्याची वरील साल काढून घ्यायची. त्यानंतर तो बटाटा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे. अशाच पद्धतीने 4 ते 5 बटाट्यांची वरील साल काढून घेणार आहे आणि शेवटी मी किती बटाट्यापासूनचे हे वेफर्स बनवले आहे हे मी तुम्हाला दाखवते. किती म्हणजे घरच्या उपलब्ध साहित्यात आपण ही रेसिपी जेव्हा बनवतो त्यावेळेस ती किती स्वस्त पडते, किती कमी खर्चात ती रेसिपी खूप जास्त क्वांटिटीमध्ये तयार होते याचा अंदाज तुम्हाला येईलच. हे पहा, अशा पद्धतीने आपण बटाट्याची सर्व साल काढून घेतली. खूप छान पातळ सालीची मला ही बटाटे अवेलेबल झाली होती. तुमच्याकडे जी अवेलेबल असतील ती वापरू शकता. बटाट्याची साल काढून झालेली आहे. अशा पद्धतीची किसणी आहे. आता मुलांना छान असे वेगळ्या पद्धतीचे वाटावं, विकतचे ते वेफर्स वाटावे यासाठी दोन्ही पद्धतीने करणार. पहिला जो बटाटा आहे तो अशा पद्धतीने आपण थोडासा डिझाईनमध्ये जो विकतचा पॉकेटमध्ये भेटतो तशा पद्धतीचा तयार करूया. त्यासाठी हे पहा, अशा पद्धतीने आपण एका बटाट्यापासूनचे हे चिप्स तयार करून घेणार आहोत आणि दुसऱ्या पद्धतीने देखील आपण बटाटा चिप्स तयार करणार. दोन्हीसाठी सर्व पद्धत सेम आहे, फक्त करण्याची या ठिकाणी हे वेफर्स दिसायला वेगळे दिसणार आहे. आता दुसऱ्यांदा जे बटाटा मी किसणार आहे तो अशा पद्धतीने हा बटाटा वेफर्स तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण 2 बटाट्यापासूनचे एवढे हे चिप्स तयार करून घेतलेले आहे, साधारणतः 2 ते 3 बटाट्यापासूनचे. आणि या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता छान असे पाण्यामध्ये आपण ठेवलेले आहे. आता 2 पाणी या ठिकाणी बदलून घ्यायचं. 2 पाण्याने छान स्वच्छ हे बटाटा वेफर्स धुवून घ्यायचे, म्हणजे त्यामधील जे एक्स्ट्राचं स्टार्च आहे ते सर्व निघून जातं. अगोदर आपण एकदा परातीमध्ये पाणी घेतलं होतं, पुन्हा एकदा या ठिकाणी बाउलमध्ये घेतल्यानंतर पुन्हा एकदा परातीमध्ये, अशा पद्धतीने 3 पाण्यामध्ये आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही हवं तर व्यवस्थित असे हाताने चोळून धुतले तरीही चालेल, परंतु अशा पद्धतीने पाण्यामध्ये टाकलं की 5 मिनिटांमध्ये ठेवायचं, म्हणजे त्यामधील जे स्टार्च आहे ते सगळं पाण्यामध्ये उतरतं. 5 मिनिटांनी ते काढून घ्यायचे. पुन्हा अशा पद्धतीने परातीत ठेवले तरीही चालतात. मी लगेचच हाताने चोळून ते या ठिकाणी परातीमध्ये टाकले. आता 3 पाण्याने छान स्वच्छ धुतल्यानंतर त्यामधील जे पाणी आहे ते तुम्ही पाहू शकता छान स्वच्छ राहिलेलं आहे. आता लगेचच आपण चाळणीमध्ये हे वेफर्स काढून घेऊया, जेणेकरून त्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सर्व निथळून जाईल, छान असं ड्रेन होईल यासाठी. अगदी छोट्या टिप्स आहेत, त्याचं सर्व तुम्ही फॉलो केल्या तर तुमची रेसिपी देखील परफेक्ट होणार. आणि बटाटा वेफर्स म्हटले की त्यामधील जो कुरकुरीतपणा आहे तो वेफर्सला असणं खूप गरजेचं आहे, आणि तोच कुरकुरीतपणा परफेक्ट टिकून राहिला तर तुमचे बटाटा वेफर्स परफेक्ट झाले असे समजायचे. आता या ठिकाणी सुती ओढणी घेतलेली आहे किंवा सुती रुमालावर तुम्ही अशा पद्धतीने हे वेफर्स छान असे ठेवायचे. खूप जास्त वेळासाठी नाही, अगदी 2 मिनिटासाठी आपण हे वेफर्स अशा पद्धतीने ठेवल्यानंतर या ठिकाणी सर्व वेफर्स आपल्याला पुसून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यामध्ये जे पाणी आहे, ओलावा आहे तो सगळा निघून जाईल. आता अशा पद्धतीने पसरवून झाल्यानंतर मी वरील बाजूने देखील छान सुती रुमालाने त्याचा ओलावा सर्व काढून टाकायचा. तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं आहे, कारण झटपट आपल्याला 10 ते 15 मिनिटांमध्ये हे वेफर्स बनवायचे आहे. त्यामुळे स्टेप बाय स्टेप आणि सविस्तर ही रेसिपी मी सांगत आहे. हे पुसून घेईपर्यंत गॅसचा फ्लेम हा मोठा करायचा. मोठ्या आचेवर तेल कडकडीत तापण्यासाठी ठेवायचं. हे पहा, छान सुकून आपले हे वेफर्स झालेले आहे, जेणेकरून हे तेलामध्ये सोडल्यानंतर तेल हे उडत नाही यासाठीच.
हे पहा, अशा पद्धतीने सर्व वेपर्स छान आपले सुकवून झाले आहे. हवं तर तुम्ही फॅन खाली असेच 5 मिनिटासाठी ठेवले तरीही चालेल. परंतु अशा पद्धतीने जेव्हा आपण करतो त्यावेळेस वेळेची बचत होते, झटपट रेसिपी तयार होते. आता सर्व वेपर्स आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत. आता लगेचच आपल्याला हे तळून घ्यायचे. अशाच पद्धतीने दररोज दुपारी 12 वाजता आपण परफेक्ट रेसिपी पाहत असतो. खूप साऱ्या टिप्स आहेत. छान कडकडीत तेल गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मी कमी केलेला आहे आणि यामध्ये हे वेपर्स टाकल्यानंतर आपण यामध्ये मिठाचं पाणी टाकत आहोत, जेणेकरून बटाट्यांच्या वेपर्सला कुरकुरीतपणा छान येईल. त्याचबरोबर या ठिकाणी व्यवस्थित असे हे वेपर्स तळले जातात. परफेक्ट या ठिकाणी हे वेपर्स तयार होतात. यासाठी तुम्हाला मिठाचं पाणी यामध्ये टाकायचंच आहे. खूप जास्त नाही, अर्धा ते 1 चमचा टाकला तरी भरपूर होतं. त्यानंतर आपल्याला या वेपर्सला छान कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घ्यायचे. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये छान कुरकुरीतपणा या वेपर्सला आलेला आहे. आता लगेचच आपण ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही हवं तर अशाच पद्धतीने ते ठेवू शकता, जेणेकरून त्यामधील जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निथळून जाईल यासाठी. हे पहा, अशा पद्धतीने सर्व वेपर्स मी काढून घेतलेले आहे. अशाच पद्धतीने राहिलेले वेपर्स देखील मी तळून घेणार आहे. आणि हो, उन्हाळी वाळवणातील अगदी पांढऱ्या शुभ्र रंगावर तयार होणाऱ्या वेपर्सची रेसिपी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मी देणार आहे. तिथून देखील तुम्ही ती चेक करू शकतात, जेणेकरून अजिबातही लाल न होणारे पांढरे शुभ्र चकाकणारे बटाटा वेपर्सची उन्हाळी वाळवण्याची रेसिपी आपण गेल्या 2 आठवड्यापूर्वीच पाहिलेली आहे. तिथून तुम्हाला ती पाहता येणार आहे. याशिवाय आपण उन्हाळी वाळवण्याची उपवासाची आणखीन एक वाळवण्याची रेसिपी पाहणार आहोत. ती या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला दिलेली आहे. तोपर्यंत हे वेपर्स छान चटपटीत व्हावे चवीसाठी, त्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे, 1 चमचा कलरसाठीची मिरची टाकलेली आहे, मीठ आणि थोडासा चाट मसाला देखील मी वापरत आहे. तुम्हाला चाट मसाला वापरायचा नसेल तर तो स्किप केला तरीही चालेल. आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर त्यावर आपल्या आवडीनुसार टेस्ट अनुसार या ठिकाणी हा मसाला ॲड करायचा आणि छान टॉस करून घ्यायचे. सर्व वेपर्स छान तयार झाले आहे, ते एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. आणि अशाच पद्धतीने राहिलेले वेपर्स देखील फक्त 2 ते 2.5 बटाट्यामध्ये अगदी लहान आकाराचे बटाटे होते, तरी एवढे सगळे वेपर्स तयार झाले. म्हणजे जेव्हा आपण घरी रेसिपी बनवतो त्यावेळेस छान स्वच्छता राखून असते. त्याचबरोबर विकतच्यापेक्षा घरी केलेली रेसिपीसाठी खर्च देखील कमी येतो. त्यामुळे तुमच्या मुलांना जर कधी वेपर्स खावेसे वाटले तर अशा पद्धतीचे वेपर्स घरी एकदा नक्कीच बनवून द्या. छान परफेक्ट या ठिकाणी वेपर्स तयार झाले आहे. किती क्रिस्पी झाले आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा. छान क्रिस्पी आपले हे वेपर्स तयार झाले आहे. वेळात वेळेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.